वाटोडे तुमचं काम नाही ह्याची मला जाणीव आहे, परंतु त्या मार्केट कमिटीचे चेअरमन, सचिव आणि माझा यादव किंवा मुळी आणि तुम्ही असं बसा. त्याच्यामध्ये मेजर जे आहेत त्यांना सांगा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल. नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेन, काही पण त्याच्या मागे भुंगा लागेल. हीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ, रवींद्र माने आणि तुम्ही बसायचं. हे काम जरा वेगळं आहे, परंतु आता बारामतीकरांकरता करायचं. नंतर जेवढे पंप आहेत तेवढे, आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि अरविंद सावंत, विश्वास, तुम्ही दोघं अशा पद्धतीनं हे खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी. कारण मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करताय. त्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण 2 कोटी, याच्यामुळे मला कळलं. आणि मला माझ्या संचालकांनीच सांगितले, इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय कुणाला नाही. आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते, एकालाही भरती करू नका. आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही. एकदा मला पॅटर्न दाखवा, उगीच खोगर भरती करू नका. तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय. स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही. तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केलं तू. करोडो रुपये मी देतोय. मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो होतो, इंगड घातला. काय सुंदर मार्केट कमिटी चालू होती. आम्ही मात्र आणतोय पैसा ओततोय, तुम्ही उधळपट्टी करताय. शहाण्यांनो, कोणाला यायचं नाही. भुसार, फळे, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेसमधून 90 ते 95 खर्च दाखवला आहे. तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही. त्या कामागारावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही. ते जरा जवळ ठेवले. पुढच्या ट्रिपला 5 तारखेला आलं की यांना जरा घेतो.